वैशाली, आज फिश करी करा. चला, अहोंची फरमाईश आली फिश करी करायला. का तर बाहेर खूप पाऊस पडायला लागलेला आहे. मग पाऊस पडल्यानंतर एक तर तळलेलं खाऊ वाटतं, नाही तर असं नॉनव्हेज तिखट असं झणझणीत करूयात आज आपण फिश करी. आणि बाहेर बघा, आमच्या इकडं पाऊस पडलाय तरी पण असं हे माकड आलेलं आहे. त्याला मी कांदा दिलाय पण तो घेत नाही. आता तोच कांदा आपण या भाजीला वापरू. आता मासे कोणाकोणाला आवडत नाहीत का, तर त्याला वास येतो, काटे असतात. आता इथं मी मासे धुण्यासाठी ज्वारीचं पीठ, लिंबू आणि मीठ वापरायचं आहे. आणि चांगलं चोळायचं आहे आणि 2-3 पाण्याने धुवायचे आणि चांगलं माशाचे ते वरचे खवले असतात ते काढायचे आहेत. मग यानं वास येत नाही माशांचा आणि छान भाजी लागते. न खाणारे खातील. 2दा-3दा हे धुवून घ्यायचे आहेत. मिठानं, लिंबानं चांगले धुतले जातात. त्याच्यावरची घाण निघून जाते आणि वासही येत नाही. चांगल्या खळखळ पाण्यानं छान धुवून घ्यायचे आहेत स्वच्छ असे. हे मासे 2दा-3दा धुतल्यानंतर परत आपण थोडंसं त्याला 10-15 मिनटं मॅरिनेट करून ठेवूयात. थोडंसं एक अर्ध लिंबू पिळायचं आहे. हळद, तिखट, मीठ तुमच्या चवीनुसार टाकायचं आहे आणि चांगलं मिक्स करून 10 ते 15 मिनटं असंच झाकून ठेवायचं आहे. म्हणजे छान मीठ, तिखट, असं हळद त्याच्यामध्ये मुरली जाते. आता आपण थोडासा मसाला करून घेऊयात. खसखस, थोडंसं डाळवं, जिरे आणि तीळ हे चांगलं 1-1.5 चमचा घ्यायचं आहे. म्हणजे छान माशाच्या ग्रेव्हीला चांगलं दाटसरपणा येतो. आणि थोडे धणे असेल तर ते पण टाका, नसली तरी धणे पुढं टाकलं तरी चालतं. आणि हे चांगलं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे कोरडं अगोदर. परत आपल्याला त्याच्यामध्ये अद्रक, लसूण आणि ओलं खोबरं वापरायचं आहे. तुम्हाला सुक्कं आवडत असेल तर सुक्कंही वापरू शकता, पण इथं ओल्या खोबऱ्याची भाजी फिश करी छान होते. आणि एक कांदा आपल्याला बारीक कापून घ्यायचा आहे. चांगला बारीक कापून घेतल्यानंतर आपल्याला त्याचं तेलामध्ये तळून घ्यायचा आहे तो कांदा. त्यामुळे चांगला बारीक कापायचा. म्हणजे मोठा कांदा राहिला तर एका कढईमध्ये आपल्याला बऱ्यापैकी तेल टाकायचं आहे. 2 मोठ्या पळ्या तेलाच्या टाकायच्यात. कांदा बारीक केलेला छान तळून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये. आणि केलेली आपण जी ओल्या खोबऱ्याची ग्रेव्ही आहे, मसाला, तो त्याच्यामध्ये चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आणि एक टोमॅटोची प्युरी घेतलेली आहे मी. आवडत असेल तर टाका, नाही टाकली तरी चालेल, पण टाका, छान लागते अशा झणझणीत भाज्यामध्ये, नॉनव्हेजमध्ये. चांगलं तेल सुटेपर्यंत झाकून मी चांगलं भाजून घेतलं आहे. आता इथं मी थोडंसं धनेपूड, मीठ थोडंसं टाकलेलं आहे. काळा मसाला वापरलेला आहे आणि थोडंसं रेडीमेड मसाला टाकून परत आणखीन हा मसाला परतून घेतलेला आहे. आणि आपलं मॅरिनेट केलेलं फिश त्याच्यामध्ये टाकून घेऊयात. आता हे फिश कोणता आहे तो सांगायचाच राहिला माझ्याकडून. हा वाम मासा आहे. याच्यामध्ये काटे नसतात जास्त, एकच काटा असतो असा लांबका. त्याच्यामुळं छान भाजी लागते. आणि ज्यांना काटे असतात त्याच्यामुळं खाऊ वाटत नाही त्याने हा मासा नक्की खावा. खमंगही लागतो. आणि लगेच असं ह्याच्यामध्ये आपण चिंचेचं कोळ टाकणार आहोत आणि कोथिंबीर टाकून परत आणखीन एक उकळी चांगली काढून घ्यायची आहे. तरी सुटेपर्यंत चांगलं शिजवून घ्यायचं आहे. हा मासा शिजायला थोडासा वेळ लागतो, त्याच्यामुळे थोडंसं 15 ते 20 मिनटं चांगलं मीडियम गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. शिजल्यावरच छान लागतो हा. असा शिजल्यानंतर ही अशी आपली भाजी तयार झालेली आहे फिश करी. आणि छान असं आपलं गरम भाकरीबरोबर, भाताबरोबर खूप छान लागतं. पावसाळ्यामध्ये पाऊस पडत असताना बाहेर खमंग अशी झणझणीत आपली माशाची भाजी म्हणा, कालवण म्हणा किंवा फिश करी तयार झालेली आहे. अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा. हा वाम मासा तुम्हाला नक्की आवडेल. असं गरम भाकरीबरोबर कांदा, लिंबू, मस्त अशी आपली फिश करी आमटी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. भेटूयात अशा छान छान व्हिडिओज, रेसिपीजमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल